स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर तुम्हाला दिसतंच आहे मी काय तयार होते, त्याच्यासाठी खास रिझन पण आहे। आणि मला आता रील वगैरे काढायची असली तर ही थोडी मेहनत मला करावीच लागते, थोडं व्यवस्थित तयार होऊन म्हणजे रीलमध्ये पण छान दिसतं। तर मी आता आज घातली नऊवारी साडी आणि त्याच्यावर आता मी तयार होते। तर तयार होण्याच्या आधी मी चेहरा साफ करून घेतला आहे आणि आता त्याच्या आधी मॉइश्चरायझर लावते। हा म्हणजे मी पण पार्लर शिकलेलीच आहे, त्यामुळे मला बरंच बेसिक माहिती आहे आणि तुम्ही बघताच नेहमी तयार होऊन छानच दिसतं नऊवारीवर, तसं मी आता तयार होण्याचा प्रयत्न करते छानच। तर मी कशी तयार होते ते तुम्हाला थोडक्यात सांगते। पहिले मॉइश्चर नेहमी लावून घेते, म्हणजे आपण जे फाउंडेशन वगैरे लावतो ते फाटत नाही। आणि ग्लिसरीन असेल तर माझं थोडा ड्राय आहे, तर मी थोडा एक थेंब ग्लिसरीन पण त्याच्यात टाकते, ते पण एक मर्ज करून घेतलं की त्याच्यावर आता फाउंडेशन लावायचं। तुमच्याकडे कोणत्या कंपनीचं असेल, प्रत्येकाच्या वेगळ्या स्किनला सूट होतं तसं। मग हे फाउंडेशन मी पहिले आता जास्त नाही लावत, मग डोळ्याखाली डार्क सर्कल थोडं दिसतं म्हणून मी इथं लावते। नाकाचा हा भाग टोकदार दिसण्यासाठी हे पॉईंट्स घेते आणि इथं पालावर आता हे मर्ज करून घेते। त्याच दिशेने मेकअपचं जसं फाउंडेशन लावले त्याच दिशेने मर्ज करायचं आहे। हा सिंपल असा मेकअप आहे, ज्या गृहिणी घरी करत असेल त्यांनीही करायला काय हरकत नाही आहे आणि तुम्हाला तयार झाल्यावर दिसेलच की कसं दिसतंय ते। तर मी ही पॉन्ड्स पावडर अशी साधी सिंपल लावून घेतली। प्रत्येक गृहिणींना असं पटकन तयार व्हायलाच लागतं। घाईघाईत आपल्याला पार्लर जायला नाही जमलं तर हा खरंच तुम्ही करू शकतात घरच्या घरी। हा एक असा नुसता पूर्ण चेहरा फिरवून घ्यायचा आहे, जाणवणार नाही पण चेहरा नॅचरल दिसतो। जेव्हा आपलं आयलाइनर लावता येईल आपल्याला, तर मी ह्या डोळ्याला पण लावून घेते। माझे डोळे थोडे छोटे आहेत, त्यामुळे आयलाइनर लावल्यामुळे थोडे मोठे दिसण्यास मदत होते। डोळे पण खोल आहेत, त्यामुळे बघा आता फरक जाणवतो डोळ्यांमध्ये। ही बस साईडला अशी इथून आता वरून करते। हे पूर्ण साईडने केले, आता मध्ये लावून घेते। हे बघा लिपस्टिक पूर्ण असं काठ वगैरे एकदम साईडने कुठे बाहेर निघाली नाही आहे, एकदम परफेक्ट लागली आहे। आता मेकअप झाला आहे, आता हेअरस्टाईल करून घेते। हेअरस्टाईल म्हणजे मला थोडे मोकळेच ठेवायचे आहे, माझे छोटेच केस आहे, आंबडा नाही घालत आहे, तर मी आता सेट करायला ठेवते। तुम्हाला मागे पण मी दाखवलं होतं। आता बघा कसे दिसतंय केस आणि सेट झाल्यावर कसे दिसतील ते बघा। आता सेट कसे करायचे, तर हे थोडी माझी पहिली स्टेप कट केलेली आहे, त्यामुळे लवकर सेट होतात। हे असे घेतले आपण केस, हे पूर्ण पकडले आणि असं पकडून उलट्या दिशेने आपल्याला हे केस करायचे आहे। याच्याने 15-20 मिनिटं असे ठेवले की हे बाउन्सी दिसतात। माझे पातळ असल्यामुळे हे खूप वर्क करतं आणि छान दिसतंय। असं पकडायचं आणि हा असं क्लचर, मोठं क्लचर लावून घ्यायचं पॅक। आता हे जवळजवळ 15-20 मिनिटं बाकीची तयारी करते, कानातले हार सगळं घालते, तोपर्यंत मी हे असंच ठेवते आणि नंतर मग सोडेल। तो सोडल्यावर मी तुम्हाला दाखवते की कसे बाउन्सी होतात, त्या आधीचे तुम्ही बघितले। तर चला आता मी पहिले हार ते घालून घेते। बांगड्या पण घातल्या आणि हा हार घातला आहे। आता इथं मध्ये ठुशीसारखं छोटं काहीतरी घालते। हे कानातले मोकळ्या केसांवर हे छान दिसतील कानातले। आणि व्लॉग करताना भरपूर मेहनत लागते। आता बघा माझा पसाराच किती झालेला आहे, तुम्हाला दाखवते। परत हे सगळं आवऱ्या मेहनत असते हो। कोणी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी नक्की करा। तुम्हाला दाखवते पसारा किती होतं आहे। माझी सम्या पण मला मदत, हे बघा आता हे सगळं पटकन आता हे सगळं करायचं आवरायचं परत भरपूर राहतं।
समीक्षा तर मध्ये इथे एखादं दे छोटं. ते याचं काढलं होतं कोणतं घातलं? तुम्हाला मग बोललीच होती की बाउन्सी कसे होतात तेव्हा सोडल्यावर आता डायरेक्ट सोडले आणि हे बघा फरक तुम्हाला जाणवेल किती बाउन्सी झाले मस्त. आणि कुठे बाहेर जायचं असेल तर ज्यांचे छोटे असेल त्यांना एकदम मस्त दिसते बघा. आता समीक्षा याच्या मागे ब्रश लावणार आहे त्यामुळे मी अशी बसली आहे ते लावते. चला बसतं झाली तयार. बाकीचं तर सगळं सेट झाला का मी तुम्हाला दाखवते पूर्ण. दिसलं कसं आहे? आता माझा फायनल लुक तयार झालाय. कमरपट्टा पण लावलाय. गळ्यातला हार याच्यावर मूर्ती आहे आणि हे आता पूर्ण झाला नाही अजून कारण एक नथ बाकी आहे. नथ लावून घेते घालून घेते. दरवेळेस मी आंबाडाच घालते पण यावेळेस म्हटलं थोडं वेगळं करून पाहू आणि समीक्षा पण बोलली म्हणून मी असं लुक केलं. कशी दिसते सांगा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा. आम्ही जे रील शूट केले ते कसे केले ते बघा आणि त्याच्यामध्ये काय काय गमती झाल्या ते पण मी शूट केलेले आहे. पूर्ण किती तू तुम्हाला पाहायचं बरं थांब एक मिनिट प्रॅक्टिस तर करू द्या. नाही मग गळ्यात घालू तसंच आहे का? असं घातलं तरी चालेल. पाऊस पण पडतोय आणि नेमकी लिफ्ट पण बंद आहे. आता आम्ही एकदम पळत पळत आलो समोर मी तर थोडे केस पण ओले झाले त्याला आता बदलून घेते कपडे. आत्ताच फ्रेश झाली. तुम्ही बघणारच आहे रीलद्वारे की मी काय काय तयारी करून आम्ही काय काय शॉर्ट्स बनवले ते. आणि आता बघा हे मला आवरायचं आहे का सगळं काढून ठेवलेले कानातले वगैरे सगळं आता मी जागेवर ठेवते. तर आता आमची ही तयारी आमची धावपळ केलेली मेहनत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.